योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, मोठी गुड न्यूज आहे। त्यामुळे सर्व माता भगिनींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। ठीक आहे, बघा विरोधकांकडून आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ताईंनो, सर्व माता भगिनींना एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा ताईंनो, विरोधकांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद पाडणार असल्याचं सांगितलं जात आहे। बघा, ही योजना बंद पडणार नाही असल्याचा बघा अटकांदरम्यान तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे। बघा, जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं अपडेट दिलेलं आहे। तर बघा काय अपडेट आहे की योजना बंद होणार किंवा नाही, तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे सर्व माता बहिणींनी, सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। बघा यांनी दिलेलं आहे की येत्या काही आठवड्यात लाभार्थ्यांना वचन दिलेली आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या अनेक ज्या महिला आहेत त्यांना दिलासा मिळेल, असंही अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। बघा, येत्या काही आठवड्यात माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल। अजित पवार कालच मी 3,500 कोटी रुपयाच्या, बघा 3,500 कोटी रुपयाची तरतूद आहे ती केलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओला तुम्ही थोडा वेळ स्किप करू नका, अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे। तर बघा ताईंनो, ते तुमचे 2100 रुपये कधी येणार आहेत, काय येणार आहेत, याबाबत सशक्ता होती की उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याची तारीख आता अजित पवार यांनी सांगितली आहे। बघा काय तारीख सांगितलेली आहे, काय आणि कोणत्या बहिणींना हे पैसे मिळाले, अजूनपर्यंत का पैसे आलेले नाहीत, तर संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे पुढील 8 दिवसात खात्यात जमा होणार आहे असं सांगितलं आहे। बघा, पुढील 8 दिवसात तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत, लक्षात ठेवा 8 दिवसामध्ये। त्यामुळे असे अजित पवार यांनी स्पष्ट केलेले आहे। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना 25 फेब्रुवारीच्या आधी खात्यात 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा, 25 फेब्रुवारीच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर आता बघा तुमचा जे अर्थ अधिवेशन आहे, अर्थसंकल्प जे सुरू होणार आहे 1 मार्चपासून, तर तुम्हाला हे पैसे लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत। कोणत्याही प्रकारे काळजी करू नका ताईंनो, चिंता करू नका की आम्हाला पैसे येणार किंवा नाही। तर तुमचे आता येत्या 8 दिवसामध्ये 100% तुम्हाला हे पैसे मिळणार। अजित पवार साहेबांनी, उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांनी सांगितले आहेत, अर्थमंत्री त्यांनी सांगितले। तर बघा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे जे आश्वासन दिलेले होते ते आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची मोठी घोषणा होणार आहे। आगामी आर्थिक वर्षापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। बघा, तर जे आगामी काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जात आहे, कारण मार्च महिन्यापासून तुम्हाला ही रक्कम वाढ मिळणार आहे। तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे। त्यामुळे सर्व माता बहिणी ताई आता खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना हप्त्यामध्ये वाढ मिळणार आहे, हप्त्यामध्ये वाढीव रक्कम मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका। तसेच बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि सर्वात मोठी खुशखबर आहे की तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि वाढसुद्धा होणार आहेत, म्हणजे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तर मार्च महिन्यापासून तुम्हाला ही रक्कम वाढ होणार आहे। बघा, मार्च महिन्यापासून। तर आताची मोठी अपडेट आहे की जे अजित पवार साहेब आहेत त्यांनी सांगितले आहे 3 कोटीपेक्षा जास्ती महिलांना, 3000 कोटी महिलांना हे पैसे आम्ही आता देणार आहोत, 1500 रुपये। तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे। त्यामुळे येत्या 5 ते 7-8 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बाकी त्यांना मेसेज आले असतील, बाकींना मेसेज आलेले नाही, कारण त्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग केलेले नसल्यामुळे त्यांना बँकमधून मेसेज आलेला नाही। बघा, लक्षात घ्या, ज्या ताईंनी महिलांनी जे आहेत तर त्यांनी आधार सीडिंग केलेले नसणार, त्यामुळे त्यांना हे पैसे खात्यामध्ये जमा झालेले नाही। आणि ज्यांनी DBT केलेले नसेल, DBT, आधार सीडिंग, KYC हे ज्यांनी केलेले नाही तर त्यांना हे पैसे जमाच झालेले नाहीत, लक्षात घ्या। काही म्हणत होते की सर आम्ही फॉर्म भरलेले आहेत, सर्व काही भरलेलं आहे, परंतु आम्हाला अजूनपर्यंत पैसेच आले नाहीत,
तर बघा ताईंनो, तुम्ही आधार सीडिंग जे आहेत मेन बँक खात्याशी आधार सीडिंग तुम्ही केलेले नसेल हे लक्षात घ्या. बँक खात्याशी आधार सीडिंग तुम्ही केलेले नसेल, KYC केलेले नसेल, KYC केलेले नसेल तर हे प्रॉब्लेम येऊ शकता, अन्यथा येऊ शकत नाही. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा. आणि ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. तर अजित पवार साहेबांनी सांगितलेले आहे ही जो योजना आहे ही योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत. आणि दर महिन्याला आम्ही लाडक्या बहिणींना 1500 आता जी वाढीव रक्कम आहे ते अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद केलेली आहे 3000 कोटी रुपयाची. आणि त्यामध्ये अजून लाडक्या बहिणींना काय वाढीव रक्कम मिळणार आहे. तर संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला ताईंनो. आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, आनंदाची बातमी, लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. बघा ताईंनो, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 मिळाले, फेब्रुवारी पण तुम्हाला आता 1500 मिळणार आहेत आणि डिसेंबरचे पण तुम्हाला 1500 मिळाले. ठीक आहे. तर आता मार्च महिन्यापासून लक्षात ठेवा ताईंनो, मार्च महिन्यापासून तुम्हाला हे जी रक्कम आहे 2100 रुपये ती वाढीव मिळणार आहे. लक्षात ठेवा. सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना शासनाने मोठं गिफ्ट दिलेलं आहे. नवीन वर्षामध्ये नवीन वर्षानिमित्त त्यांना चांगल्या प्रकारे ही योजना, जे बघा महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही ही योजना कायम सुरू ठेवणार आहोत हे पण त्यांनी सांगितलेले आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सुद्धा सांगितले ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे घाबरण्याचं किंवा याचं कारण नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की आता ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्यांनी फॉर्म जेव्हा भरण्याच्या वेळेस जेव्हा त्यांनी एखाद्या वेळेस 4 चाकी वाहन आहे आणि त्यांनी सांगितले की आमच्याकडे नाही आहे, त्यामुळे आता अंगणवाडी सेविका घरी घरी जाऊन जी चेकिंग करत आहे की यांच्याकडे खरंच वाहन आहे का, यांच्याकडे नियमामध्ये बसत आहे का, किंवा जे बी काही बांगलादेशी महिला होत्या त्यांनी आधार कार्ड चेंज करून नंबर वगैरे हे सर्व हे करून त्यांनी फॉर्म भरलेले होते आणि त्यांच्यामुळे बहुतेक महिलांना चुकीच्या पद्धतीने पैसे कमवलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जी अर्जांची थोडी छाननी प्रक्रिया आहे ती थोडी स्ट्रिक होणार आहे, कडक होणार आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणी पात्र झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी घाबरून जाऊ नका, कारण सर्व बहिणी पात्र झालेल्या आहेत आणि बाकी बहिणी पात्र झालेल्या नाहीत किंवा ज्या पात्र झालेल्या आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला पण काही होणार आहे का किंवा विचारपूस होणार नाही. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे काही होणार नाही, छाननी होणार नाही, तुमची कोणत्याही प्रकारे विचारपूस केली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका. 100% आता लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होणार आहेत आणि टप्प्याटप्प्यानुसार तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. फक्त ज्यांनी ज्यांनी 2-2, 3-3 योजनेचे लाभ घेतलेले आहेत. बघा, नमो शेतकरी योजना आहे. ठीक आहे, नमो शेतकरी योजना आहे. अजून 2-3 योजना आहेत बघा, जी संजय गांधी निराधार योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, नमो शेतकरी योजना आहे, अटल पेन्शन योजना आहे. अशा काही 2-2, 3-3 योजनेचा लाभ घेत आहेत. तर त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही फक्त एका योजनेचा लाभ घ्या, कारण तुम्हाला एकाच योजनेचे लाभचे पैसे तुम्हाला पुढे मिळणार आहेत. जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला भविष्यामध्ये जे बी काही नवीन आता सरकारी कामांमध्ये हे होणार आहे ते तुम्हाला मिळणार नाहीत. तर तुमचं नाव एक वेळेस कट झालं तर योजनेमधून. त्यामुळे जर तुम्ही इमानदारीमध्ये एकाच योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही एका योजनेचा लाभ घ्या, दुसऱ्या योजनेचा लाभ तुम्ही अजिबात घेऊ नका. तर हे तुम्ही लक्षात ठेवा ताईंनो. आणि ज्या ज्या बहिणींना अजून काही शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलवर डेली नवनवीन अपडेट आणि सर्व माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो. त्यामुळे ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आणि जरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुपरहिट झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त माता बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत. सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे. त्यामुळे सर्वांना हे पैसे आता 2100 खात्यामध्ये जमा होणार आहेत मार्च महिन्यापासून. लक्षात घ्या, मार्च महिन्यापासून अर्थसंकल्प जे आहे तरतूद मांडल्यानंतर तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत. अशा प्रकारे लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट आता शासन देणार आहे. त्यांच्यासाठी मोठं जे गिफ्ट आहे ते शासन त्यांना देणार आहे आणि रकमेत वाढ झाल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे बहिणींनाही मदत होणार आहे. तशी आर्थिक मदत
त्यांचे आर्थिक आरोग्य, त्यांना आर्थिक स्थिती आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी शासन त्यांना वेळोवेळी आता मदत करत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, जर तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहिती, नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.